ए पोरे, बया बया बया, चांगली फटाकडी दिसतेस की ग. म्हणून माझ्या दाद्याला आय बाप बहीण कोणच दिसेना झाले. धरला हात की आलाय घेऊन. अ, कोण तू? कोण तू? चांगलीच दिसतेस की ग. माझ्याच घरातून मलाच विचारती कोण ग तू? तुझं घर? तुझं घर म्हणणारी तू आहेस तरी कोण? थांब तुला दावते मी कोण आहे. माई, दाद्या, ए दाद्या, तू तर पहिला बाहेर ये. अनु अनु आली. अनु, तू कवा आलीस ग? मी कवा आली ते जाऊ दे, मला सांग तू या दोघांनी घरात कशा पाय घेतलंस ग? तू घरात चल आधी, सांगते तुला. मी घरात येणार नाही, मला आधी उत्तर दे, त्याशिवाय मी हुंबरा शिवणार नाही. अगं मग हुंबरा न शिवता असा अलगत वर्ण पाय टाकायचा आणि मग जायचं. ए माकडा, तुला कोणी विचारलंय का? अनु बाळा, घरात चल. उगा इथं दारात तमाशा लावू नको. तमाशा? मी तमाशा लावते आणि तुम्ही काय करताय ग? ह्या माकडाला एक अक्कल नव्हती, तुम्हाला बी अक्कल नाही का? अनु गप गुमानं घरात चल. उगच माझं बोलणं खाऊ नकोस. एकतर लय दिवसात ना आली असतो. चल घरात. हो बहिणाबाई, चला घरात. कसा आहे, मायचा पारा चढायला लागलाय, पुन्हा जळ धूर संगच निघल, मग कळल. तुला तर मी नंतर बघते, पण ह्या मर्यायला जोपर्यंत सरळ करत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला बरं वाटत नाही. आणि नंदाचा हिसका काय असतो ते दावते मी. मंगेश, हा? कोण आहे ही? आणि ही एवढी का तापली आहे? अगं ही माझी एकुलती एक बहीण अनु आहे. मामाच्या गावाला गेलती, तिकडे हिला कळलं असेल आपण लगीन केलंय, तेव्हापासून तापल्या ग, बाकी काय नाही. अरे पण खरं काय हे समजून न घेता ही अशी कशी बोलतीये? मॅनर्स नसल्यासारखी. अगं आता सगळ्यांचा ह्योच गैरसमज झालता आपण लगीन केलंय. खरं काय सगळी गप बसली, तसं हिला पण खरं कळलं नाही, ही पण गप बसेल. तशी डेंजर दिसती, पण आतनं लय प्रेमळ आहे, अगदी आपल्या माईसारखी. तू एक काम कर, आज जा आणि तिच्याबरोबर बोल, मग तुला कळेल. चला. चला. अनु आत चल. मी नाही येणार. अनु आईची तब्येत आहे का बरी? ऑपरेशन चांगलं झालं ना? दिसतंय काय आता? हाय बरी दिसतंय. काय म्हणला मामा? मामा मामी बरी आहे ना? आहेत की बरी, त्यासनी काय धाड भरली हवे? सुजाता, अनुला पाणी दे. पाणी नको आणि लोणी बी नको मला. लोणी नको? होय माय, मग तू सकाळ सकाळी तूप कडवलं होतंस ना, ते आणून दे. नाहीतर गारगार ताक दे, ती पण डोकं शांत होईल. ए तू गा बसा. अनु, तुला शांत बस म्हणलंय ना मी. काय शांत बसू मी? भावानं न सांगता लग्न केलं. हा, भावाच्या लग्नात बहिणीची काय हाऊस मौज असते की नाही? हा, एकुलता एक भाऊ, म्हटलं भावाच्या लग्नात सगळी हाऊस मौज करायची आणि हे ना असं केलं. आता कुणाच्या लग्नाची वाट बघायची मी? अगं ऐकून तरी घे आधी. मला काय बी ऐकायचं नाही. आता ह्याच्या लग्नाचा एक चांगला ड्रेस आणि एक तोळ्याची चेन पाहिजे मला, त्याशिवाय मी इथनं हलणार नाही. ए काय दात काढतोयस? होय ग माय, आपलं ठरलं होतं बघ, हिच्या सासूला एक फ्रॉक आणि सासऱ्याला टी शर्ट आणि जीन्स पॅन्ट घ्यायची. त्याचं काय करायचं आता? अरे आता तिला एक ड्रेस घेतला आणि एक तोळ्याची चेन घेतल्या, दुसरं कुणाला काय घ्यायची काय गरज आहे? असं कसं? नवऱ्याला घेतलं पाहिजे तर आपण एक काम करू, नवऱ्याला बंडी लेंगा 3 बटनी शर्ट घेऊ. हो, मी काय लेंगा शर्ट घालणारा नवरा बघणार आहे वे? त्याला कसा एकदम चांगला भारीतला पोशाख घ्यायचा, कसा देखना दिसला पाहिजे. चालतंय. अगं येडे, एकुलती एक लेक आहेस माझी तू. आता लेकाच्या लग्नात लेकीची हाऊस नाही करायची तर कुणाची करायची? हा, पण आधी लगीन तरी होऊ दे. आता काय दुसरं लग्न करतीस का हेच? अगं तुझा गैरसमज झालाय काहीतरी. नाही त्याचं लग्न झालं अजून. मग ही कोण आहे? मी सांगतो त्याचं काय झालं माहित आहे का?
म्हणते पण मला आधी का नाही सांगितलं? उगाच आल्या आल्या एवढ्या चांगल्या पोरगीला बोलली मी. अगं तू आल्या आल्या तोंडाचा पट्टा चालू केलास. आमचं काय ऐकून तरी घेतलंस का तू? चुकलं माझं, माफ कर मला. मी काय म्हणते दाद्या, एवढी चांगली दिखणी तर आहे, मग लगीन केलं असतं म्हणून काय बिघडलं असतं? अगं आता लग्न केलं नाहीस तरी तू एवढे तमाशा केलास. आणि खरंच केलं असतं तर माझा जीव घेतला असतास की तू. खरंच बर का? आता तुम्हाला पाणी आणलं तर चालेल ना? तू माझी अजून वहिनी व्हायचीस. तुम्हाला आवाज जाऊ नको करू, मला अनुच म्हण. बर. तर अनुस्मान तुझा आता गैरसमज दूर झाला ना? डोकं शांत झालं ना? का वाईज आणून देऊ थंड पाणी, जन शांत होईल सगळं डोकं. डोकं शांत झालं हम्म. आणि मेंदू बी गार झाला. बस. मी काय म्हणते, हा. एवढी चांगली तर आहे, मग कर की लगीन. मी काय म्हणते, मी विचारू का तिला? नको विचारते की. नको हे अगं, विचारते हे, हे, मी विचारते. अगं, लगेच कुठं- हे, गप्प रे, मी विचारते. दादा, अय दादा, अहो आमचा पिंट्या कुठे दिसला का? नाही कुठं दिसला का हो? अहो जनावरांचं खाद्य संपलंय, त्याला म्हणलं तेवढं घेऊन ये. तर तुम्हाला सांगतो सकाळी 4 डोसलाय आणि कुठं बोंबलत गेलं हिंडाय काय माहिती. अहो आत्ताची ही पोरं घरदाराची संसाराची कसली म्हणून कशाची काही काळजीच करणं झाल्यात. आपलं आईबाप काय करतात, आपण काय केलं पाहिजे हे बी असणे कळण झालं वे. अहो जेवण झालं, हातावर पाणी पडलं की टिरीला हात पुसत निघालीच बोंबलत बाहेर. काय नाही बघतो कसं कसं करतोय, नाहीतर देतो हाकलूनच. किती दिवस पोसायचं सांगा की. लव्ह मॅरेज केले, बायकोला सांभाळायची अक्कल आहे का? अहो अख्ख्या वर्षात एखादी साडी नाहीतर जम्परचं पीस तरी घ्यायचं कळलंय का? आता उद्या एखादं पोरग झालं तर कशी सांभाळायची ती बायका पोरं? आता आमचा हिरा बी एक घेऊन आलाय ना बघा. आता नक्की कोण आहे ती काय माहित नाही, पण लगीन केलं नाही म्हणतोय. पण नक्की दोघांची काय भानगड आहे ती बी काय कळणं झाल्या. तुम्ही तरी विचारपूस करायची नाही वे. नाहीतर ह्या बघा, त्याला म्हणावं त्याला तिच्या घरी सोडून ये. अहो आईचा लाड, आपण काय बोलायला जावं तर ती काय बोलून देते का? हा ह्यो लाडच नडतो या. आता आमचं नाही का, बिन आईचं म्हणून लाडानं वाढवलं तर आता बसतंय डोसक्याव. आता ह्या वयात ह्या पोरासनी कामधंद्याचं वळण लागायचं नाही तर कवा लागायचं? बरं बोलायची सोय नाही, वाच काय बोलाय गेलं तर लगेच माघारी बोलते ती. मोठ्या माणसांच्याकडे तोंड वर करून बघायची हिंमत होत नव्हती आपली. आणि आताची पिढी बघा, जमाना बदलला, कुणाला काय बोलायची सोय राहिली नाही. आणि आपण कुणाला काय बोलायचं बी नाही. आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत करत राहायचं. जगायचं का मरायचं त्यांची ती ठरवत्याल. आता कुठे निघालाय? अहो वावराच्या कडेला वाईच गावात आहे ते काढावं म्हणलं, आणि कारळा पण आलाय काढायला. सगळी घाण काढली म्हणजे 8-10 दिवसात भुईमुग उपटायला पण होईल की. अहो मी पण आमच्या वळूला त्यासाठी सुटतो या, पण ही कुठं बोंबडत हिंडतंय काय माहिती. दादा मग आहे का घरी? हाय की. अहो आम्ही सगळीच निघालो रानात, त्याला पण म्हणलं येवायच. आता बघू काय करतोय. आणि मंग्या घरी आहे म्हणल्यावर पिंट्या कुठं गेला? बरं तो राजा नाही तर हानमेवर आहे का बघतो. हा बरोबर बघा. अहो ह्यांच्या जर लक्ष नाही ठेवलं तर हे अशीच बोंबलत हिंडत्याल कुत्र्यावानी. येऊ का आता? चालतंय, चालतंय, मी बघतो त्याला जाऊन कुठं आहे. जमल ना तुला शेतात? बघू, आता गेल्याशिवाय तर कसं कळणार? शिकायला नको का? हे काय पाहिजे तर आता खेड्यातलं सासर पाहिजे म्हणलं. बर चला. थांब की, महिना देत की. का माझ्यावर का भ्या वाटतोय तुला? तुझ्यावर काय भ्यायचंय? तू काय वाघ आहेस का? वाघच आहे मी, पण बिना शेताचा. पण मलाच भ्या वाटतं तुझ्याकडे. का? वाघाची शिकार हरणीने केली तर काय बोलला? म्हणजे आमच्या इकडं वाघन हरले, पण शिकार करायचं कोण नाही, बंदेव शिकारीवर. मंगेश, काय संबंध आहे याचा?
कुठला विषय कुठं नेतोस तू? मयाल्या माई मी पण येते की. तुला एकदा सांगितलं ना घरातली कामं बघ म्हणून. घरातली कामं आल्यावर करूया की. ह्याच्या आधी तुला रानात चल म्हणलं तर येत नव्हतीस, आणि आता काय झालंय ग तुला? माझ्या नवीन मैत्रीवर मला रानात यायचंय. ती हाय अजून हितच, नाही कुठं जात लगेच. मग खेळा काय मैत्रिणी मैत्रिणी खेळायचंय ती. येते की. तुला एकदा सांगितलेलं कळतंय का नाही? घरात जा म्हणून. महागारी आल्यावर काम होत नाही ते रानातनं. जा घरात. येते की ग. जा म्हणलेलं कळतं का? जा, काम कोण करायचं? ए चल रे. आणि थांब नाही तर कुठे घालून पेटाटत बघ. हा हा? आप्पा हं? काय नियम आहे राव तुमचा. पहिले काय तुम्ही दगड मारून आंबा चुरून खा जायचा का हो? कानपाड फोडीन चाबऱ्यात बोललास तर. वळू कुठं आहे आमचा? वळू वळू. वळू, हा वळू वय. हा, त्यो मागच गावान खटकाला दिला नाही वय. तुला कान पेरगाशिवाय कळेल का? पिंट्या कुठं आहे आमचा? पिंट्या. हा, मग वळू काय म्हणताय तुम्ही? त्याला पहिले बैल म्हणायचा ना. हो बैलच तुझ्या जोडीचा. काय झालं, हा. रात्री मी बराच वेळ बोलू बसलो होतो. हं. पुन्हा पिंट्या म्हणला चला आता जाऊ झोपायला, लय उशीर झालाय. परत काय दिसलं नाही मला. अरे रातचं नाही, तुला आजचं विचारलंय. आजचं आज नाही दिसला. नाही दिसला? आणि दिसला तर त्याला म्हणावं बायको माहेराला गेली या काय, हं. घरी येऊ नकोस, इथंच गावात कुठतरी तुकडं मागन खा म्हणावं, बोंबलं थिंड म्हणावं. बरं चालतंय सांगतो. हा. पण तुमच्या जेवणाचं काय करणार आहे? का तुम्ही बी त्याच्यावर गावात मागून खाणार आहे? तर तुला तसा नाही. थांब, तुला चांगला दगडच घालतो बघ, माझी माप काढतो बरं. गावात काय घडा नाही का? कशाला, चांगलं चाललंय ना शांत. मजाच येत नाही त्याच्यावर. हे असं पिसाळलेलं कुत्र मागे लागलं की काय पळतंय का? पिसाळेच कोणाचं कुत्र पिसळलं? पिंट्याचं. आमच्याकडे कुठे कुत्र? आप्पा आहेत की. कान पाड फोडून तुझं लगा आप्पाला म्हणतोय पिसाळलेलं कुत्र. अरे बाबा मग काय म्हणायचं, पिसाळलेल्या कुत्र्यावर दगड घेऊन माझ्या मागे लागली ती. अरे हेच काहीतरी आप्पाला चाबऱ्यात बोलला असेल. ए होबला का, मी काय म्हणलंय तवा? आप्पा मला काय म्हणलं, पिंट्या कुठे दिसला का? तर मी म्हणलं नाही दिसला. आप्पा म्हणलं जर दिसला तर त्याला म्हणा संध्याकाळी जेव्हा घरी येऊ नको, गावात कुठं बी मागून का, बायको माहेरला गेली. मी काय म्हणलं, आप्पा संध्याकाळी तुम्ही कुठे जेवणार आहे का? त्याच्यावरच मागायला जाणार आहे गावात. तर दगड घेऊन माझ्या मागे लागलं. अरे मग दगड घेऊन मागे लागतील, नाही तर काय मांडीव घेऊन गोंजार त्याला होय तुला. अरे ती जाऊ दे, पण मी नाही का बाहेर निघाली. आता बायको तुझी काय मला इचरून जाणार आहे? इथं माझी मला इचिरीत नाही. आपली लायकीच तेवढी. माझ्या लायकीनं माझं लगीन तरी झालं, ह्याच्यावर आपली लायकी वळका. चला मंग्याकडे. आता मंग्याकडे काय? आता आमची लायकी नाही, त्याच्या लायकीने त्याने आणली एक पोरगी, मग ती जण त्याचं जुळवून द्यायला नको. अरे बाबा सकाळपासून मी काय खाल्लं पण नाही, वाज नाश्ता करून येतो की. कसं काय रे, भोकळा वहिनीची शेवा कोण पाठ नाही भरलो तुझं? तुला कोणी सांगितलं? हे तुला सांगितलं असेल का नाही? ए अरे मी कशाला सांगतोय, मला काय माहित तू शिव्या खाऊन आलाय का वाव्या खाऊन आलाय. मी कशाला गेलोय तुझ्या घराकडे? म्हणजे तू शिव्या खाल्ल्यात आहे का नाही? चला गप, कुठल्याही परिस्थितीत मंग्याचं जुळवायला पाहिजे आपल्याला. हा, मग घरादाराची, संसाराची, आयुष्याची पाक राख रांगोळी झाली तरी चालेल. लेका असलं धंदे बंद करा, लोकांच्या पोरी पटवायचं. हे तू सांगतोस आम्हाला, आणि तू काय केलेस? चला. मला लागलाय शिकवायला. अरे हुबला का, कुठं कुठं चाललंच डायरेक्ट? अरे ही कुठंच न्यायच्या लायकीच नाही, जोड खायला लावलं आपल्याला. हा, तुला जणू जोडं खायची माहितीच नाही. आता डायरेक्ट नको जाऊ, तर काय मुहूर्त बघून नारळ फोडून जाऊ का? जा जा, मग तेच म्हणतोय मी. तीच म्हणतो यार, तुझं कानपाट फुडीने मी शपथ सांगतोय. पुढे जा म्हणतेस आणि मागं वळतेस, ही आपल्या मराठी माणसाची सवयच बेकार आहे. पुढे जाण्याचं पाय वाढायची. अरे पुढे जाणारा म्हणायचं तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची? भीती कशाची? जणू काय रणांगणात चाललाय लढायला, पुढे जा म्हणायला.
मग जावा तिकडे काशी करा. ए बाबा, तुझा एका टोल्यात मेंदू जागेवर आणि ना मी. राजा, तुझा माय आहे का बघ, मग आपण जाऊ. तर मी काय वेगळं केलं असतं? शोले शान आहे मी. अरे तू शहाणा नाही, पण तुझ्याकडे होबलाक तर नाही ना. तू डायरेक्ट जाशील आणि मायच्या तावडीत घावशील. राजा, जातो. नाही मी खरं जाऊ का? नाही मी जातून जोड खातो. मग तुला आम्ही कशाला आणतो संग? जोड खायलाच की. तू गप बसशील का 2 मिनिटं? राजा, जा, काय नाही होत. माय कधी येतो वाट बघत बसली वे. तू कधी येतोस आणि तावडीत घावतोस त्याची. नाही मी जातो, पण मी जर तावडीत गावलो ना तर तुम्ही पळून जाऊ नका. तू नावाप्रमाणे मोठा आटपाट नगरीचा राजा. हा, तू लढायला निघालायस आणि आम्ही बाजीराव पळून जायला. अरे मायचे बॅन तुझी पिवळी झाली सांग की. हेच तर ना, मध्येच काहीतरी असतंय नुसतं डोक्याला ताप. आयो अर्र. झाला का गोल? गेला कोम्यात ह्यो. अरे ह्याच्या डोक्यात कशाला मारलं? बस आता. हनम्या, हनम्या, आई घातली गेलं वाटतं कोमाती परत. हनम्या, अरे हानू, ए हानू. राजा आलाच जाऊन. हाय का माय घरात? आलेला का माघारी? आहेत सगळी आहेत. राजा जा बाबा, जा. जातो. आला ह्यो का मायाबर कबड्डी खेळायला गेला काय? पाया पडून एंट्री घेतली. ए सोड की हात. हे काय नाही. हे काय ते काय नक्की काय? त्या मंग्याला बघायला आलतो. एवढा का घाबरलायस? अगं हात सोड, उगे बदनामी होईल. एखाद्या बाईसारखं का रे घाबरतोयस? तुला कोणी सांगितलं का मी आले म्हणून? मला कशाला कोण सांगतोय? का आलायस? मला भेटायलायस? ए हात सोड आधी. त्या मंग्याला भेटायला आलोय, तुला नाही. तो नाही घरात, म्हणजे कोणच नाही घरात. सगळी शेतात गेलेत. चल की घरात. तू हात सोड, मला जायचंय. सोड. एखाद्या पुरीसारखं कारला असतोयस. तुझ्या काय बांगड्या फुटतेत वे मी हात धरला म्हणून? हे बघा अनु, हे असलं बरोबर नाही. काय बरोबर नाही? किती दिवस झालं तू एकटा कधी घावतोयस याची वाट बघते मी. कशाला? येडा आहेस का राजा तू? एक पोरगे एकटं पोरग कधी घावते याची कशाला वाट बघते रे? आता मला काय माहित कशाला वाट बघते ती? तुला माहित नाही ना, मग मी सांगते. लय दिवस झालं तू मला आवडतोयस. माझा जीव गुंतलाय तुझ्यात. जीव मरून मरून जाशील. मोकळा कर जीव, आणि माझा हात सोडून मला पण मोकळा कर. कसं मोकळा करू रे? माझ्या काळजात घर केलेस तू. ए बाया, असलं काय मनात आण नको. त्या मांग्याला कळलं ना तर बेगर कर मला त्यो. असं का करतोयस रे राजा? आय लव्ह यू. मगाच्यापासून चेष्टावर घेतोय, लेच करते का तू? राजा ए वरड नको. आता झालंय, लय झालं. परत असला विषय माझ्या पुढे काढला ना तर आता फक्त एक मारली आहे. परत काळ रेवेत थोबड करून टाकेल. तुला मी ह्याच्या आधी पण सांगितलंय, माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही आणि इथनं पुढे पण येणार नाही. कारण तुझ्यापेक्षाच काय, मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्यारी माझी मैत्री आहे. आणि काही जरी झालं ना तर माझ्या मैत्रीला बदनाम होऊ देणार नाही. राजा तू बी ध्यानात ठेव, मी लय येडी पोरगी आहे. नाही तुला बैलावानी माझ्या मागणं यायला लावलं ना तर नावाची अनु नाही.